सांगा मग. आता मी काय सांगू, मी तुम्हाला पैसे सांग फक्त किती द्यायला लागतात, आणि ते दोघी बहिणी मिळून करा. आली ना आता शांता, जा दोघी जणी आणि करा. आता आणा काय पाहिजे तुम्हाला ते, जा. तुम्ही झालात ना का सांग अमाय. इनीले तियाचा लाडू खाऊ ना झालात काय? स्वतःच्या हाताने खाऊ घाला ना तियाचा लाडू. म्हणा इन बाई तिळगुळ घ्यान गोड गोड बोला. नाही नाही नाही, ते जबाबदारी तुलाच द्या तुम्ही. जाय तू शांता, तुझी बहीण, दोघी बहिणी मिळून घाला बाबा निले तियाचे लाडू खाऊ, आणि तुम्ही खाऊन या. हा तुम्ही काय खाऊ घालसा निनीले? आ एकुलती एक लहान साई आली, तिला तर अजून तिळगुळ दिलं नाही तुम्ही, आणि इनीले काही जास्त द्यायले दिलं का मला तिळगुळ? अरे बापा, तू बहीण दिलं ना मग तुला प्लेट भरून तिळगुळ. मा डकत लाडू खाल्ले ना शांत व्यान, म्हणतो लाडू दिले नाहीत मला. हा ते मा बहीण दिलं, तुम्ही दिलं का? आता तुम्ही मला तिळगुळ दिलंच नाही. आता वर्षभर मी तुमच्या संग गोड बोलतच नाही. द्या ताई, द्या तिला तिळगुळ, नाही तर वर्षभर ते तुमच्या संग गोड बोलणारच नाही. आण बा आण, तो तिळाच्या लाडवाचा डबा आण. लाडू डबा वर खाऊ घालतो तिली, मग कशी बोलत नाही गोड मा सांगतो पाहतो. आता गेला चान्स, आता नाही. आता लाडूचा खाऊ घालायचा असेल तर पहिले साडी पाहिजे साजरी, ते बी साजरी पैठणी, अशी तशी नाही. आणि तरच लाडू देईन आणि तरच लाडू खाईन, नाही तर जा मग. तिळगुळी नाही आणि गोड गोड बोलणंही नाही. बरोबर. आता ते इन बैल घ्यायला जाशील ना साडी, तर तुले बी आण एक साजरी साडी. तुझ्या बहिणली आण, आणा दोघी बहिणी साड्या आणा साजऱ्या, आणि इनिली आणा. मजा केली बापू, काय साडे गिळे नाही पाहिजे. बाई चाल ना मग, लय उशीर करू नको ना. एक तर समजा घ्यायचं राहिलं म्हटलं. हा तो त्या आणून कोण नाही ठेवलं काय गंगाई गिंगाई हे ते आमकड आणून कोण नाही ठेवलं ते? काय हो एकली जाऊन या माणसा संग जाऊन ते फायदा आहे का हो? चल चल घाई लावतात निरा. मी म्हणलं तू आली की शांततेनं जाऊ, आणू ना मग. आता काय आपण दोघे जणी जाऊ ना, दिवस आपलाच आहे. चला हो कॅशियर साहेब, चला आमच्या संग. बरोबर, मला काय आले नेता आता पैसे देतो ना मी. कॅशियरचं काय काम आहे? अरे बापा पैसे दे सांग, पण बॅगा कोण उचली? ते सामान कोण उचलणार आहे? चला सामान उचलेले गंगाई घ्या लागत नाही का तुमच्या इनीसाठी पाय धुवाले? मग साऱ्या बाजारात डोक्यावर घेऊन मिरवा. शांता हे पाय साजरी 2-2.5 हजार घे साडी. हा मी पाहतो. हा भाऊ, चांगल्या काठापदरातल्या साड्यात आहे का? 2-2.5 हजाराच्या वदर समजा अशा भरजरीच्या पायदात. हो हो, आपल्या तो सगळ्याच प्रकारच्या साड्या आहे. शालू, पैठणी, कांजीवरम, पेशवाई. प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही घालू शकाल अशा साड्या आपण ठेवतो. डिझायनर साड्या आहेत, पार्टीवेअर साडी आहे, सिंथेटिक साडी आहे, घरी घालाय साडी आहे, द्यागाच्या साड्या, सगळ्या प्रकारच्या साड्या एकाच दुकानात, तेही अगदी कमीत कमी पैशात. या मावशी, बरोबर दुकानात आल्या तुम्ही, या. फार सुद्धा बाई, चल मग बरं झालं. भाऊ पहिले ना 2.5 हजाराच्या वदर 2.5 ते 3 हजार याच्या दरम्यान दाखवा. हाय ना शांता, माई घेऊन घेतो. मग तू म्हणतो तर ये, तू नाही तुला म्हणतो राहू दे. काही बोलतो का सुलक्षणा? मी संग येऊन राहिली पाय धुवाली इन बाईच्यान का हात हलवतील का? नाही माय, तू लय घेशील माय ताईनले 3 हजाराची, तर मी माय 1,000-1,500 हजाराचीच घेईन. पण मी बी घेतो साजरी. काही बोलतो का? तशी येऊ का मी? तसं नाही वा मन, घे मग घे. हा साजरी लागते, घे. या मावशी इकडे. या दोघीला दाखव. 2 साड्याचं गिरायक आहे चांगलं, आणि एखादी साडी अजून एक्स्ट्रा गेली पाहिजे अशा काळा दाखव चांगल्या. या बसा मावशी इकडे. चल माहिती भाऊ. हा आलो. मी म्हटलं शांता तुझ्यासाठी बी पाय एक साडी आहे ना, माझ्यासाठी पाय. दोघी जणी घेऊ साड्या. काही शेलगिल आहे का विचारतो ना. का आले हो बाई? ओ माय, ती पर्स कथातीच टाकली का? खुशी आहेस वा? ओ माय बाई सांग, ओ ती ठेवली या दोईने. हे तू घे बाई हातात, तू धोपटी. मला काही वागवायची सवय नाही, मला या दे राहणार नाही. दिन मी कुठे ठेवून? ओ माय बाई दे, तसंच वापस चाललं जा लागेल. सारं त्याच्यातच आहे. आणि इकडे ते. हो माय बाई, हे जर हरपली तर तोय जवळ मावर संक्रांतच आणतीन. म्हणतीन 20 हजाराला चुना लावला. रश्मी, हा ताई 2 मिनिटं आली. हा ताई काय करू राहिली तू? काही नाही, ते अलमारी काढली होती लावेले. लेस खालच्या वरचे खाली कपडे झाले सगळे. ते आता शिल्लकचे शटर ठेवून देतो म्हटलं. आता काही एवढी थंडी नाही पडून राहिली, कमी होऊन राहिली की थंडी. असं का? हो का? तेच म्हटलं मला आली नाहीस खाली, म्हटलं झोपलीस का म्हणून आली पायाले. आईचा फोन आलता करायला. किती वाजेला येतो म्हणत ते? आई संध्याकाळची येतो म्हणे. अरे जास्ती वावरात कापसाचा वेच आहे ना, तर मग बाबाले थांबाच लागते जसं वावरात. तर मग संध्याकाळी कापूस वेचून झाला, बाया सुटल्या की संध्याकाळचं येतो म्हणे, असं म्हणे. संध्याकाळी येतात ना? बरं मग काही नाही, मी ते आपल्या देवाचे भांडे काढून राहील ती घासायली. म्हटलं आपण पसारा काढा, आई बाबा येतील, मग चांगली नाही वाटत. मग आता घासून घेतो. सकाळी कसं होतच नाही ना हो, किती धामधूम होती पाय बरं.
ते आईच्या हाताला लागल्याच्या लस पंचायत झाली ना, तर आई बसते घासत. तर म्हटलं आता पोरं झोपलेले आहेत, तर मी काढूनच राहील ती, म्हटलं देवाची भांडी घासून घ्या. आणि म्हणजे कसं मग पद्धतशीर शांततेने लावले जाते सकाळी, नाहीतरी धामधूम असते सगळं कामाच्या मधात. म्हणून म्हटलं आताच बसतो घासत. तेच विचारायला आली. मग येतात संध्याकाळी येतात ना, होते मग मला. हो हो, संध्याकाळी आता ताई किती म्हटलं ते 6-7 वाजता बाया सुटतील, त्याच्यावर येतील म्हणजे हे की नाही 8-8:30 वाजतीलच ते आले बापा. मग तर सगळंच होते मग. बरं तेच म्हटलं मग आराम कर मग. नाही हो, आराम खायले ते अलमारी लावून राहिली मी, काही काम नाही करू राहिली. अलमारीतले कपडे लक्षातच नव्हते, काढले की इकडे कोचका तिकडे कोचका. लावते म्हटलं थोडस व्यवस्थित. रश्मी, ए रशू, कुठे गेला मा बाळा? बाळा ए वहिनी, बोला वहिनी. काय बोला बापा आता. बाळा येऊन राहिला तरी अजून बायकोच बाळा आहे, कसं होईन बाई. आणि बाळाच्या बाबाला काही आता फॅक्टरी जमत नाही वाटते. काय बा वहिनी, काय बा, हा बाळा तुमचा इथंच आहे. चाल बाई मी चालले. ताई थांबा ना, कशी काय आले हो तुम्ही घरी? नाही रे बाळा, मला खूप काम आहेत. काय तुम्ही मग त्यात काय वहिनी मजा काय करतात? काय करू राहिली ती? काय नाही, त्या अलमारीतले कस बसली होती कपडे इकडच्या तिकडे करत. तुम्हाला काय देऊ का करून? म्हणजे कशी काय आले तुम्ही घरी? काय राहिल तर घरी? सगळंच नेलं तर सोबत, पण मन घरीच राहिलं. मन न्याले आलो. येईन का ते सोबत माझ्या? काही येत नाही, ते तुझ्याजवळच राहते ते. मग चाललो आलो घरी. म्हटलं मनच घरी आहे आणि शरीर फॅक्टरीत राहून काय करणार आहे? 2 थाळी राहिल्यापेक्षा म्हटलं एकच ठिकाणी चाललो, जिथं मन तिथं आपण. मग आलो शोधत शोधत, म्हणाले कुठं आहे मन, कुठं आहे मन. मन आलं इथं रश्मी जोड. म्हटलं चला रश्मी बाळा जोडत, आता मनही तिथंच आहे, आपणही तिथंच. इतके रिकामी आहे ना तुम्ही. बोलले गेले. अरे बा खरंच मनच नाही लागे. म्हटलं हे रिकामी काय करते घरी, काय नाही बसते का, काय कुकडे जाते का? पाय जाय बरं, पायऱ्यातून उड्या मारत नको उतरत जाऊ. न चालली आणल्यासारखी उड्या मारत शांततेनं उतरत जाय. काय नाही तुम्ही काही बोलता, मी काय पागल आहो का? कावली आहो. आता मी काय म्हणू ते, मी हो म्हटलं तर उगाच इतकं खरं बोलायला होतं का मला? जीवनात माणसानं जास्त खरंही बोलू नये. म्हणजे मी पागल आहो? मी खरं बोलत नाही, मी या जीवनात खोटंच बोलत असतो. तू खूप चांगली आहेस, खूप हुशार आहेस, खूप समजदार आहेस, खूपच शांत आहेस, समजूतदार आहे. त्याच्यापेक्षा अजून किती खोटं बोलू? हा थांबा तुम्ही. मोहिनी ताई, लाडू ठोका मग डब्यात भरून. हे नाही हो बाई, गरम असतील ना ते. आता नको डब्यात भरू, राहू दे तसे. इथंच आता आपण काय होते, राहू दे, बरे थंडे होतात. मग डब्यात भरून ठेवतो एकदाचे. का रश्मी, पण कमी नाही पडतील बाई. आई संग तुला मावशी संग संगणित द्यायला लागतील. आता त्या आले की आई येटायतल्या बाया बोलावतील. आता मग त्याला द्यायला की नका, इनी संग फराळाला बोलावलं तर ती आता संक्रांत आहे तर तिळाचा लाडू तर द्यास लागेल ना. मोहिनी ताई, माझी आई पण लाडू करून आणून राहिली ना. आईने सांगितलं मी लाडू आणून राहिली, म्हणजे तिळगुळ जसं लाडू वड्या केल्या आईनं. मी रात्री फोन केला ना, तर मावशी येलाय, तर आईने सांगितलं हे करून राहिलं, मावशी वड्या करून राहिले असं तसं आपल्या घरी आणण्यासाठी. मग तेही देता येते ना. हो तेही देता येईल, पण तरी चले आता मावशी संग बांधा लागणार नाही का बाई? मी म्हणतो हे पाय रश्मी, अजून कर अर्ध्या किलोचे लाडू. काय ते का वाया जातात का? अरे तू खाऊ नको, तिळ गरम असतात. नाही तर खाशील. नाही मी खात नाही ना, मम्मीने सांगितलं मला तिळाचं काहीच नाही खायचं, तिळ गरम असतात. नाही खात नाही ताई मी. हो तेच म्हटलं, नाही तर खाशील. काही खाऊ नको बाई, पुढच्या वर्षी येते संक्रांत. आणि हे पाय ते पपई आहे, ते पपई खात नसतात बरं, गरम असते ते. नाही ना खात नाही, मम्मीने सांगितलं मला. मम्मीने येईल म्हटलं पपई खायला आणलं रे, पपई आणत नको जाऊ आता. म्हटलं तसं नाही मम्मी, आणू देत जा. तुम्हाला खायला काय होते, मी का लहान लेकरू बघा म्हटलं की मी खाईन, मी खात नाही म्हटलं. मग खात नाही ताई मी. करते मग अजून 1 किलोचे करते, एवढेच समजा. तेच म्हटलं. हो कर, एवढं कर, 1 किलोचे लागतातच बाई. मोहिनी काय तुम्हाला त्या सोनवणे काकूच्या घरचं आमंत्रण आहे तिळगुळाचं. 2 जणीले बोलावलं हळदी कुंकासाठी. आज संध्याकाळी हळदी कुंकाले त्याच्या घरी, आणि 3 जणी या असं सांगितलं काकूले. आजीले बी सांग जा, आणि तुम्ही 2 जणी या असं म्हटलं त्या काकूनं. 3 जणी या म्हणत हळदी कुंकाले. हो अबाई, गेट लावजो बाई. हा संध्याकाळी आता काय मला तिकडे जायला लागेल. त्या काकू विचारतीलच मी का नाही आली. मग मी सांगते बरोबर, मी सांगते तुझी आई येऊन राहिली, घरी काम आहेत म्हणून मी एकटी आली. काकू झालं काय त्यात, काय एवढं काय असते त्याच्यात. कर तू लाडू कर. चल मी ते चादर बदलतो. मग तुझ्या बेडवरच बदलायचं आहे का, तू बदलशील? नाही मग बदला. माझ्या बेडच्या चादर ना त्या अलमारीतच आहे समोर ठेवलेलं. ते पांढऱ्या याच्या टाक जा, थोडंसं ते पांढरे फुलं आहेत की नाही ते टाक जा. हो तेच म्हटलं, माझ्या रूमची बेडशीट मी बदलते, थोडी नवीनच टाकते. आता मावशी येते तुझी, चांगली वाटते, थोडंसं बरं वाटते. चादरा गिदरा व्यवस्थित असल्या तर. आणि हॉलच्या सोफ्याचा कवर हे करते, पुसपास करते. आता सगळ्याच हळदी कुंकाचं सगळं स्वच्छच आहे घर, त्याच्यानं काही टेन्शन नाही. बरं बेडशीटा काढते मग मी, धुवायला टाकून देते. हो आणि ताई ते माझ्या रूमचं पायपोज आणजा धुवायले, ते खराब झालं. बरं चल बाई, लाडू करू का अजून? अरे बापरे, हे फळही राहिले फ्रीज मध्ये ठेवायचे, एवढे वर ठेवून खराब होतील.
का हो, झाले का तुमचे लाडू करणं? हो, 1 किलोचे केलेत ना, अजून म्हटलं 1 किलोचे कर, 2 किलोचे करून ठेवते. बरं, तुमच्या हिशोबानं करा आणि ते काही वड्या गिड्या करा. हो ना, वड्या काय 5 मिनिटात दुपारी करता येतात. आता मी ते चादरा बदलते आणि रश्मी तोपर्यंत लाडू करते. बाई मोहिनी, हे देवाचे भांडे घास बरं, लय कैकटले दिसून राहिले. साजरे घास, म्हणजे 2-4 दिवस कसं ते चमचम दिसले तर साजरा दिसते, पाहुणे रावणे घरी येतात आता. लाडू खाऊ खाल्लं इन बाईले, इन बाई तिळगुळ घ्या, गुळ गुळ बोला. हो रश्मी, ते वाटी द्यावा बाई. हो घे, माझ्या जवळच आहे. इन बाई तिळगुळ घ्या, गुळ गुळ बोला. ओ माय बाई, आता एवढे चांदीच्या वाटीत तिळगुळ देऊन राहिल्या तर आता गोडच बोला लागेल बाई. काय बाई, याच काय गरज आहे एवढा मोठा करायचं? नाही बाई, हे काय माय एवढंच काय, हे काय याचं काय? शांत दे ना, तुला बी दे ना. आवाज साडी बाईच्या हातात दे ना. आई सांगतीच ठेवली. साय बाई माय मला काम माय. बाई हे साडी माय, आता बाई साडीची काय गरज आहे? आता एवढी मोठी चांदीची वाटी दिली ना. नाही हो माय, साडी तर पाहिजेच. शांता बर्फी खाऊ घाल ना आपल्या घरची बाईले. हो घालतो ना. इन बाई बर्फी घ्या, साजरे नरम नरम आहे, दाताचं काम नाही. खाऊन बाई बाई माय का दात पडले काय? साजरे आहेत 32च्या 32 ई पा दिसले काय? अजून दात गीत साबूत आहेत म्हटला. तुमच्या लेकीले काही काढून कुंडून द्यायला लागत नाही अजून. मजा केली बाई. इन बाई घ्या बर्फी घ्या. बाई नाती म्हणते हो हो, आजीला दात आहेत म्हणते. अबे ये ना ये, आजी जाऊन बसली. पाय बाई पाय, तिला वाटू राहिलं आजीला काय करून राहिले. काय पाहिजे पाहते. हा बाई हा पाहते ते, तिला वाटते काय चालू आहे. तू खात का बर्फी? खात का? आजीनं आणली ना तुला, खात का बर्फी? मग नाताईसाठी तर स्पेशल आणली मी. त्याच्या आबाजी तर म्हणत नाताईच्या ड्रेस का मोहिनी लेकराईला मी आणले, ते ड्रेस करूनच घातले हो बाई. आई किती चांगले ड्रेस आहेत ते, म्हटलं लेकरं खराब करतील. आता आम्हाला लग्न आहे. तू म्हणशील आता मोहिनी काही करते, लग्नाला जायला लागते. यायच्या ना मोठ्या साहेबाच्या घरी रिसेप्शन आहे, मस्त ड्रेस आणले ते. म्हटलं लेकराईला आज घातले की नाही, सू करून हे करून त्या दिवशी हळदी कुंकाले उलटीले. बाबानं मस्त ड्रेस आणले का आई? कसं केलं त्या बाय आनंदाने निराध्याच्यावर कसं सांडवलं. ते बोर होती की नाही, हातानं असं चिकट चिकट केलं आणि ते सगळं डागच लावले त्याले. आणि त्या खुशीनं तर त्या सू करून टाकली, शी केली. त्या दिवशी मी तिला पॅड लावलं नाही, सारे ड्रेस खराब केले. म्हणून आई तो घरचा घातला नाही वा. आवा नाही वा मोहिनी, आणले त्या बाईने एवढे ड्रेस तर घाल. त्या रिसेप्शनचं काय मग धुता काय येत नाहीत? आता काय का नवस कोरस घालून जावं लागते का? ती काय बाईने एवढ्या आणले? नाही तसं काही नाही, म्हटलं घातले नाही म्हणून विचारलं. राहू दे ना, काय घर आहे असं काही नाही. आपलं घालचं फक्त लेक राहिले. त्याच्या आबानं माय 2-2 खेप सांगलं मला, नाताईले ड्रेस नजो, नाताईले ड्रेस नजो. म्हटलं हो ना बापा. हो बाबाले मी फोटो काढून पाठवतो, घालतो ना लेक राहिले. आणि फोटो काढून बाबाले पाठवतो मी. कशी दिसतात तुमचे नातू विचारतोय. आई बाबाने या लागत होतं. ओ माय ते येणारच होते ना आमच्या संग, पण हे पाय त्या रोजी कापूस झालाच नाही. 1 दिवसाचा राहिला. मग ते मग जाऊ द्या, अजून तुम्ही कुठे वाढवता, जा मग तुम्ही दोघे जणी. आता शांता होती सांगत काही घर नाही, नाही तर ते येतच होते. पण बाई बाया भेटल्या की बंद नाही करतायत ना. मग बंद केल्या की डबल लवकर भेटत नाही. लोकांचे हुके असतात ना, आपल्या हुकल्या की दुसऱ्या इकडे जातात त्या. आणि मग आपला नंबर येलो मग तसंच वावर फुटेल राहते. त्याच्याने ते आले नाही तो बाई कापसाच्या याच्यानं. नाही तर आता रश्मीच्या भेटीला तर म्हणत येतो पण मग ते कापसाच्या अजून त्याचं मन हे झालं. म्हटलं राहू द्या, मग जाता तुम्ही अजून एखाद्या आखती. हो देजो धाडून. अशांता बाईची साडी दे ना. हो बाई घ्या साडी. ओ माय बाई मला काय पाहिजे माझी साडी गिडी? मला नाही पाहिजे साडी. ओ माय आपण बहिणी ते त्या इन बहिला आणलं तेच बाई बस झाले का आपलं काय होय? काही माय मी नाही, मला नाही पाहिजे बरं बाई साडी गिडी. ओ बाई बहीणसाठीच आणली. काय 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 असं काही आहे का? इनीलेच पाहिजे तुमच्यासाठी आणली, घाल जा. सांग काय करा बाई आता, मला काय साडी गिडी पाहिजे? नाही हो बाई मग माय मी तर किती दूर असतो. आता रश्मी जवळ तुम्हीच हा माय. मग काय 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 लय दुसऱ्यानं आणली कोणा? बहीणच आणली तुमच्या. घ्या सांग काय करा बाई आता. घे ग आई नाही मावशीने एवढ्या आवडीनं आणली, घे. आणि तुला आवडला नसेल ना तो रंग, मला खूप आवडला, मला देऊन देजो. आमच्या रश्मीले तर किती असू दे साड्या, कोणाची दिसली की दे जा मला, घाल ते कपडे काही नाही. नाही हो तेलेच घाल दे जा. तुम्हाला काय आहे बाई, तुम्हीच घाल जा, काही द्यायला लागत नाही पोरीले. पोरीले काय आहे काय बाई? आता सांग बाई मला साडी काय मग? नाही जी घ्या, हे घे मोहिनी. ओ हे काय आता मावशी, मला कशाला पाहिजे? हो बाई मोहिनी, ती सक्रात आहे ना, ती सक्रातचं वा ना संक्रांतीचं. साडीन लागे, चांदीची वाटीन लागे चमचा, दोघी सासूने सारखाच आणला. म्हटलं बरा तुमचा सटच होते. काय आई द्या, मस्त आहे पण मला आवडली. ए गंध्या पकड पकड, आईची साडी पकडून ठेव बरोबर, पडू नको देऊ. हो म्हणते पकडून ठेवते तो. बरं येईन बाई,
आता माय आम्हाला आमच्या भावाचं नाव सांग ना. आता झालं माय, आता सारं घेतलं हा भावाच्या नावानं. लगे नटून ठटून बसलाय एवढे. उखाणा सांगत ना का एखादा आम्हाला. वा वा, तुम्ही का मला नवीन उखाण्याचं सोडसान का? आणि तुमच्या भावाचं नाव ऐकलं नाही तर तुम्हाला जेवण धकीन काय? पूर्णाची पोळी धकणार नाही ना मा, एवढी तुमच्या पोरीनं केली हौशीनं. घेतो ना बाई बाई, पण एक सोडणार नाही, तुम्हाला मी सांगा लागेल म्हणलं. आम्ही का घेत नाही का? ओ माहिती बाया आल्या. या काकू या, वाटच पाहू राहिलो आम्ही तुमची. या बसा बसा बसावं. का ते शोभा नाही आली? त्याच्या घरी वेळेवर पाहुणे आल्या. रश्मीची आई कोणती आहे यातली? मोहिनी? त्या तिकडच्या रश्मीच्या बाजूला बसलेल्या आहेत. ह्या मावशी आहेत रश्मीच्या. असं काय? घ्या इन बाई उखाणा. बाया हो, तुम्हाला हळदी कुंकू देतो, तुमचं वन देतो. पहिली इनबाईचा उखाणा उद्या. पहिली इनबाईचा उखाणा चालू होता. इनबाई भुलतील ना नाही तर म्हणून भुलत गेलत नाही इनबाई. पण आमच्या इनीले लय घाई भावाचं नाव ऐकायची. ऐका मग. दाराला बांधले तोरण, विहीनबाई येण्याचं होतं कारण. ऐका इनबाई, दाराला बांधलं तोरण, विहीनबाई पाय धुण्यासाठी येणार हे होतं कारण. हळदी कुंकुवाचा होता सोहळा, आप्त मंडळी झाले गोळा. केळीच्या पानावर जेवणाचा मान, विळाच्या पानाचा दरबारी शान. तुळशीच्या पानाला देवघरात स्थान, आई वडिलांनी दिले संस्काराचे दान. पत्नी बनवून जगदीशरावांची वाढवीन सदैव त्यांचा मान सन्मान. माय बाई बरोबर घेतलं हो बाई, बरोबर. इनबाईचं आला माय नाव त्याच्यात, पाय धुवाचा कार्यक्रमाचा आला माय उल्लेख. मस्त घेतलं वा. मग आता इनबाईने एवढा आग्रह केला तर त्याच्या आग्रह खातर त्याले मान द्यास लागेल ना. सांगा इनबाई, आता तुम्हाला का सोडतो कमी? घेतो ना माय. ऐका. अंबाबाईच्या साडीला सोन्याची जरी, अंबाबाईच्या साडीला सोन्याची जरी. शांताराम रावांचं नाव घेते विहीनबाईच्या घरी. मस्त घेतलं. हे रश्मीची मावशी आहेत नाही माहिती, बरंच आणलं व. गंगा माझ्या हातीची वाटी आहे वाटते. हे काही नसतं आणलं फळवून. हे माहिती मला गाडीतून उतरले ना, मी होते दारात पाहिलं ना. हे सगळं आणलं ते ना, हे फळायची टोपली लागे. हे हो माझ्या मोहिनीने साडी आणली वाटते. मोठे लोक आहेत ना रश्मीच्या घरचे, मोठे लोक आहेत म्हणतात. पाहिजे ना मला ते रश्मी मोहिनीने चांदीची वाटी आहे वाटते बाई, है ना. पाहो बाया हो, हे सगळं इनबाईनं आणलं माय बाई. हो ना काकू, मस्त मस्त आणलं. शांता, याही बायाचं वानं देऊन दे ना, कुंकू लहान वानं दे बायाले. हो देतो ना बाई. बायाले फराळाचं दे ना, बाईनं आणलं ते. हो देते ना, आईनं आणि मावशीनं आणलं म्हटलं. तिळगुळ तुम्हा सगळ्यासाठी देते ना. बघू आनंदा, जाय आता आजीजवळ. आबा उखाणे विचारणं द्यायले, मग फरायचं द्या. सांगवा असोबा, सांग ना उखाणा. ह्या इनबाई राहिल्या ना, रश्मीच्या आईनं सांगितलं असतं नाही. मा याद आहेच का? म्हटलं राहत का सुटतो का मी? उखाणा विचारायचं आहे. इनीच्या तावडीतून सुटतो का तुम्ही? सांगा, मला याद नव्हती माझी बरं झाली याद आली. सांगा बाई. आवडता ऋतू आहे माझा हिवाळा, आवडता ऋतू आहे माझा हिवाळा. सुरेश रावांचं नाव घेते विहीनबाई आणि माझा आहे खूप जिवाळा. मस्त घेतला रश्मीच्या आई नाव. हा सांग आता तू सांग. रस्त्याला हिंदीत म्हणतात सडक, रस्त्याला हिंदीत म्हणतात सडक. माझी आणि रावांची जोडी दिसते एकदम कडक. घ्या बाई आता तुम्ही, घ्या एक नाव घ्या आता. दिनेश रावाच्या साथीने माझ्या जीवनाची झाली नवीन पहाट, दिनेश रावाच्या साथीने माझ्या जीवनाची झाली नवी पहाट. सुखाच्या प्रवासात त्यांच्या मायाची मिळाली साथ. सांगू रश्मी. हाव मावशी ऐक. आईच्या बहिणीला म्हणतात मावशी, आईच्या बहिणीला म्हणतात मावशी. रवी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. मस्त घेतलं वा. पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले. श्यामरावांचं नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले. देवीला घालते हिरवी साडी, देवीला घालते हिरवी हिरवी साडी. रावांची आणि माझी जन्मोजन्मीची जोडी. मस्त घेतलं. दे बाई मोहिनी, आण बाई, दे बायला सगळ्या आमच्या घरचं फराळाचं दे बाई. होय देते ना. रश्मी ये इकडे चल. हो ताई. रश्मीला काय आणलं? मोहिनीला साडी लागे चांदीची वाटी आणली तिच्या आईनं. रश्मी तुला काय आणलं? मला हेच आणलं ना, साडी चांदीची वाटी. ती साडी घातली ना तिनं. तिच्या जो ब्लाऊज होता तसा, तर तिनं साडी घातली. चांदीची वाटी चांदीच्या वाट्या सारख्याच आणल्या. आईनं आम्हाला ती गिली सारखंच आणलं. जा आण फराळाचं. हो मावशी घ्या तुम्ही आले, मी आणते.